कारण ज्या पद्धतीने मारतो ते अतिशय आपण बघतोय की गंभीर आहे. गंभीर आहेच आणि फक्त मला एक असं वाटतं की काही ठिकाणी, मी सगळीकडे म्हणणार नाही, पण एक दोन ठिकाणी वैयक्तिक झालेले जे वाद असतात ते पोलीस स्टेशनमध्ये संबंधित लोकांना म्हणजे ड्युटीवर नसताना घडलेल्या काही घटना असतात, तर ते सुद्धा काही वेळेला त्याच्यामध्ये अतिरेक झालेला, काही चुकीच्या अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून आपल्याला पोलिसांमधलं एक छोटंसं एलिमेंट मी म्हणेन की जे असं करतं की थोडंसं ज्याला आपण म्हणू आधीचे त्यांची वैमनस्य काढण्यासाठी केलेल्या गोष्टी असतात. पण मला दोन मुद्दे वाटतात की एकतर कोणी लोकप्रतिनिधीने अशा प्रकारच्या घटनांच्या मध्ये केवळ मिठवामिठवीची भूमिका घेऊ नये निश्चित. आणि दुसरं मला असं वाटतं की आज मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब भेटणार आहेत, तर पोलीस पत्नी आणि पोलीस यांच्या सुरक्षिततेसाठी बरोबर आहे काही नीलमताई, ठोस आपण आता नेमकं मुख्यमंत्री काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागलं. आपल्याबरोबर गणपत गायकवाड सुद्धा स्वतः आपल्याबरोबर. गणपत गायकवाडची तुमच्यावर थेट आरोप आहे की या मुलांना तुम्ही पाठीशी घालतात. काय तू आपली प्रतिक्रिया आहे? नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे ते तर माझे कार्यकर्ते नाहीये, पण ही ज्या टायमाला घटना घडली त्या टायमाला आमच्या तिसाई देवस्थानाची लोक तिथे होती आणि त्या लोकांनी मला फोन केला का हे सर्वांना मारझोड करत आहेत अधिकारी, तर आम्ही गणपती विसर्जन बंद करतोय. तर मी घटनास्थळी जाण्याच्या आधी सिनियर इन्स्पेक्टरला बोलवलं होतं आणि त्यांना बोलवल्याच्या नंतर ते माझ्या आधी पोहोचले होते तिथे, सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी. ते लोक त्या पीआयला बाहेर निघायला सांगत होते, ते बाहेर निघत नव्हते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्येच आपसमध्ये खूप धक्काबुक्की सुद्धा झाली आणि त्यांना जबरदस्तीमध्ये त्यांना गाडीत टाकण्यात आलं. त्यानंतर ज्या बाईला शिव्या दिल्या होत्या आणि त्या ढोलवाल्यांचे ढोल वगैरे फोडले होते. नाही नाही नाही, गणपत गायकवाडजी, तुम्ही त्या पोलिसांवरच अगदी आरोप लावत आहात, पण आपण जे दृश्यांमध्ये बघतोय ते सुद्धा अशा प्रकारे पोलिसांना बुडवून मारणं कितपत योग्य, मारण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याबद्दल का नाही तुम्ही बोलत आहात? ते दृश्य आपण जे बघताय ते मला वाटतं कदाचित वन साईड आहे दृश्य. त्याचं पूर्ण जर विज्युअल बघितलं तर आपल्याला माहिती पडते. सर्वात महत्वाचं म्हणजे माझं एकच आहे, पोलिसांवरती हल्ला झाला नाही पाहिजे, पोलिसांना असं केलं नाही पाहिजे. पण गणपत गायकवाड, याचा अर्थ तुम्ही पुन्हा नाही नाही, गणपत गायकवाड त्या पोलिसांनी काय केलं त्या किंवा त्यांच्या यापूर्वी काय केलं त्याच्याबद्दल त्याच्यावर चौकशी होईलच, पण अशा प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा या तरुणांना पाठीशी घालतानाच दिसत आहात. तरुण माझे नाही आहेत, ते माझे तरी देखील तुम्ही जरी तुमची जे वक्तव्य आहे ते तरुणांना तुम्ही पोलिसांवरच थेट आरोप करता आहात. मी पोलिसांवरती आरोप करत नाही. मी रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये होतो. रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मधून निघस्तवर मी त्यांचं ज्या मुलांनी केलं होतं त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतील असं मला डीसीपींनी सांगितलं आणि जे असं ती योग्य ती चौकशी करून त्याला आतमध्ये टाकण्यात येईल असं मला डीसीपी साहेबांनी सांगितलं होतं. आणि मी कोणाची बाजू घेत नाही. माझं म्हणणं एकच आहे का मी तिथे ते कार्यकर्ते माझे नव्हते, ते सामान्य विसर्जन करण्यासाठी लोक आलेली होती. त्याच्यामुळे आमच्या मंडळाचा तिथे किंवा आमच्या लोकांचं कोणाचंही तिथे भांडण नाही झालेलं, पण सामान्य लोक असल्या कारणाने मला तिथं जावं लागलं. माझे कोणी कार्यकर्ते नव्हते तिथे. पण या तरुणांना आता लवकरात लवकर कारवाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कोणाचा मग दबाव होता? कारण पोलीस अगदी जो 9:30 वाजता ही घटना घडलेली आहे, 4-4:30 पर्यंत कोणतेही गुन्हा नोंदवला नव्हता. रात्री 2 वाजेपर्यंत माहिती नव्हतं पडलं नक्कीच कोणाचं भांडण झालं आणि ही कोण मुलं आहेत. त्याच्यामुळे डीसीपी साहेबांनी सांगितलं का सकाळी सकाळी त्यांना ताब्यात घेण्यात येईल आणि हे सर्व सांगितल्याच्या नंतरच आम्ही तिथून निघून आलेलो आहे. आणि माझे कार्यकर्ते नव्हते. गणपती विसर्जनासाठी कुठे भांडण झालं तर मी एक स्थानिक आमदार म्हणून तिथं जाणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी तिथं गेलो होतो. गणपत गायकवाडजी, पण जे नितीन डगळे जे आहे ज्यांना बुडवण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे दृश्यांमध्ये आपण बघतो, त्यांनी तुमचं नाव घेतलेलं आहे. अहो, माझं नाव घेण्यासाठी तिथे सर्व त्यांचे पोलीस अधिकारी होते, सर्व होते आणि त्याच्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो. मी तिथे आधीपासून नव्हतो त्या ठिकाणावरती. आणि नितीन झगडेचं माझं काही घेणं देणंच नाही ना. मी त्याला ओळखत आणि मी कधी त्याला आधी याच्या आधी भेटलो सुद्धा नव्हतो. नाही, पण ही सगळेच आपण ही दृश्य सुद्धा अगदी थेट बघतो आहोत आणि हे जे अजूनही असं बोललं जात आहे, जे काही पोलीस अधिकारी आहेत ज्यांच्यावर दबाव आणला जातो, ते पोलीस अधिकारी सुद्धा तुमचं नाव अनेक घेताना दिसत आहेत. गणपत गायकवाड यांच्याकडनं दबाव आला. काही कुठल्याच पोलीस अधिकाऱ्यावरती त्यांचे सिनियर इन्स्पेक्टर होते, एसीपी होते, डीसीपी होते,
त्याच्यामुळे मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावरती दबाव आणलेला नाही तिथे. आम्ही रात्री सर्व शांतपणे त्याच्यावरती निर्णय घेतलेले आहेत आणि डीसीपी साहेबांनी सांगितलं त्या वेळेस का जो कोणी हा मुलगा आहे त्याला आम्ही सकाळी अटक करून आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करून घेणार म्हणून सांगितलं होतं. नाही, पण गणपत गायकवाड जी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी किंवा मुजोर तरुणांना लवकरात लवकर अटक व्हावी म्हणून तुमच्याकडनं आता कसा पाठपुरावा केला जाणार आहे? नक्कीच नक्कीच. मी रात्री सकाळी पण डीसीपी साहेबांना फोन केला होता आणि त्यांच्यावरती नक्कीच कठोर कारवाई होईल. धन्यवाद गणपत गायकवाडची तुमची बाजू मांडल्याबद्दल. आपण बघतोय गणपत गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली की त्यांचे कार्यकर्ते नव्हते किंवा माझ्याकडनं कुठलाही दबाव नव्हता, उलट मीच अशा प्रकारे लवकरात लवकर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे मात्र पोलिसांकडनं किंवा इतर लोकांकडनं सांगितलं जात आहे की गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्याकडनं पोलिसांवर गुन्हा नोंदवू नये म्हणून दबाव आणल्याचं सुद्धा बोललं जात आहे. मात्र सगळ्या प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात IBN लोकमतकडनं. पोलिसांच्या सुरक्षिततेबद्दलच अनेक आता हे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेले आहेत, कारण गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवर अशा प्रकारचे हल्ले होताना वाढताना दिसत आहेत. कारण आपण बघतोय की ह्या घटनेमध्ये अगदी तुम्ही दृश्यांमध्ये थेट बघू शकता कशा प्रकारे बुडवून मारण्याचा प्रयत्न या पोलिसाला झालेला आहे आणि 4 तरुण मात्र अजूनही फरार आहेत. तर तरुणांवर लवकरात लवकर कारवाई